फुलवाल्या दादा हार दे रे गुंफून, फुलवाल्या दादा हार दे रे गुंफून, पोहीच्या देवाला आज येतो जाऊन, पोहीच्या देवाला आज येतो जाऊन. दंडवत प्रणाम मंडळी. आज आपण स्थानवंदन करत आहोत पोहीचा देव. तालुका बीड, जिल्हा बीड. पोहीच्या देवाचे जुने नाव आहे पौफे. पोहीचा देव हे स्थान बीड ते सोलापूर मार्गावर मांजरसुंबा गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. येथील लीळा म्हणजे चर्मकारा स्थिती व विद्याप्रदान. एकांकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पोहीचा देव येथील पानपोई जवळ पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ आसनस्थ झाले होते. चांभार व चांभारीण दोघेही बाजार करून येत होते. चांभाराला तहान लागली म्हणून तो पाणी पिण्यासाठी पानपोईजवळ आला. पाणी पिऊन झाले. पिंपळीच्या झाडाखाली बसलेले सर्वज्ञ चांभाराला दिसले म्हणून तो स्वामींजवळ आला. श्री चरणावर मस्तक ठेवून पुढे बसला. पानाची चंची काढून सुपारीच्या फोडी व पानाचा विडा स्वामींना दिला व स्वतः घेतला. नंतर तेथे त्याची बायको चांभारीण आली. तिला पण त्याने विडा दिला. थोड्या वेळानंतर त्याची बायको चांभाराला म्हणते, चांभाराला चलण्यासाठी विचारते, पण चांभार थोडा वेळ थांबण्यास सांगतो. बराच वेळ झाला. सोबतची लोक खूप दूरवर गेली. माणसांची वर्दळ थांबली. रस्ता सामसूम झाला. तरी पण चर्मकार स्वामींची श्रीमूर्ती न्याहाळीत बसले होते. तेव्हा चांभारीण परत विचारते, चला हो, उठा. तरी तो चांभार उठत नाही. तेव्हा चांभारीण म्हणते, येताय की मी जाऊ? तेव्हा चांभार म्हणतात, जा, मी येत नाही. तेव्हा ती चांभारीण निघून जाते. थोडे पुढे गेल्यावर परत वापस येते व म्हणते, जर तुम्हाला यायचे नसेल तर माझ्या कपाळावरील कुंकू पुसा व सोडा माझ्यावरचा अधिकार. तेव्हा चांभार म्हणतात, हो, पुसले जा. तेव्हा ती विचारते की कोणाच्या साक्षीने पुसले? तेव्हा चर्मकार म्हणतात, या राऊळांच्या साक्षीने. तेव्हा ती परत सर्वज्ञांना विचारते की खरंच तुम्ही साक्षी आहात? तेव्हा सर्वज्ञ मानेनेच अनुकार करून साक्षी असल्याची ग्वाही देतात. तेव्हा मग ती चांभारीण तेथून निघून गेली. सर्वज्ञ विड्याचा चोथा तोंडातून खाली टाकू लागले. तेव्हा त्या चांभाराने दोन्ही हाताची ओंजळ पुढे करून श्रीमुखातील तांबूळ हातावर घेतले. मग प्रसाद म्हणून खाल्ले. तांबूळ खाताच त्या चांभाराला अकृत्रिम आनंद येऊ लागला. मग सर्वज्ञ तेथून गेले. अशा प्रकारे सर्वज्ञांनी त्या चांभाराला आपले तांबूळ देऊन स्थित्यानंद दिला. जातीयता नष्ट करून त्या चर्मकाराचा विडा स्वामींनी स्वीकारला. मग ते पुरुष खोलनायकाच्या आंबा गावी गेले. असे हे पोहीचा देव, तेथील लीळा, चर्मकारा स्थिती व विद्याप्रदान. पूर्वार्धातील लीळा 429 क्रमांकाची. सर्वज्ञ पूर्वार्धात आपल्या भक्तजनांसहित पालेहून पानपोईला आले होते. घाटमाथ्याला पानपोईजवळ आसन झाले. सकाळचा पूजावसर झाला, आरोगणा झाली. दुपारचा पूजावसर झाला, भोजन झाले. मग दुपारनंतर स्वामी येथून निंबा गणेश या गावी गेले. तर मंडळी, ही होती पोहीचा देव येथील लीळा, जी आपण सर्वांनी श्रवण केली.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत जाऊ अशाच नवीन स्थानवंदनासहित नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम.